नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला वसईतून एक महत्त्वाची बातमी हाती येतेय. वसईतल्या ससून वघरमध्ये टॅप कॅब कार शेडला आग लागल्याची माहिती मिळतेय आणि याच्यामध्ये शेकडो गाड्या या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. विजय देसाई आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विजय, नेमकी कधी आग लागली आहे आणि किती गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत? रेश्मा, हे मुंबई अहमदाबाद महामार्गावरती टॅप कॅब जे आहे त्या टॅप कॅबचं एक गोडाऊन आहे आणि या गोडाऊन मध्ये अचानक आग लागलेली. नेमकी आग कशाने लागली हे समजू शकले नाही. आता संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे, परंतु नेमकी किती वाजता लागली हे समजू शकले नाही आणि अंधार असल्यामुळे नेमक्या गाड्या किती जळाल्या हे सुद्धा समजू शकले नाही. परंतु वसई विरार महानगरपालिकेचे जे अग्निशमन दलाचे जवान आहेत ते घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र अंधार असल्यामुळे या आग विझवण्यात अडथळे सुद्धा येत आहेत. रेश्मा, विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पुढच्या बातमीकडे. 17व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरामध्ये मोठा उत्साह आणि देशभक्तीचं दर्शन आज घडलं. नवी दिल्लीतल्या राजपथावरती भारतीय सैनिकांच्या सामर्थ्य आणि विराटतेचं दर्शनही घडलंय. तसंच विविधतेत एकता साधणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या रंगीबेरंगी छटा देखील बघायला मिळाल्या. आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा हे यावेळच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. तिन्ही दलाच्या शक्ती प्रदर्शनानंतर राजपथावरती भारतीय संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या चित्ररथांचं देखील दर्शन घडलं. महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा भारत छोडो आंदोलनाची झलक बघायला मिळाली आणि राजपथावरती तिन्ही सैन्य दलाचं शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं. यावेळी सैन्य दलानं दिमाखदार संचलन केलं. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व करण्याची संधी दिल्ली मुख्यालयाच्या जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल आसिफ मिस्त्री यांना मिळाली होती. राष्ट्रीय रक्षा अकादमी के दुसरीकडे वायुसेनेच्या बँड पथकानं देखील राजपथावरती पथसंचलन केलं. सुमधुर वादनानं राष्ट्रपतींना सलामी देण्यात आली. आसाम रायफलमधील महिला अधिकाऱ्यांनी देखील पथसंचलन केलं आणि राष्ट्रपतींना सलामी दिली. और आगे बढ़ाता हुआ अब यावेळी भारतीय सीमा सुरक्षा दलाकडून म्हणजे खास उंटावरून राजपथावरती पथसंचलन करण्यात आलं. सर्व भारतीयांना सुखावणारी अशी यावेळीची आकर्षक दृश्य बघायला मिळाली. गोरबंद, अचकन, कमरबंद, मोहरी और झालर गोटा से आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये राजपथावरती महाराष्ट्राच्या चित्ररथानं अनेकांचं लक्ष वेधलं. चित्ररथातून यंदा भारत छोडो आंदोलनाची झलक बघायला मिळाली. एकीकडे जगाला भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचं दर्शन घडत असताना दुसरीकडे राजकारणातल्या दुर्मिळ चित्राचं दर्शन देखील आज जनतेला घडलं. एकीकडे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एकमेकांशेजारी बसलेले बघायला मिळाले आणि विशेष म्हणजे दोघांमध्ये गप्पाही रंगल्या. त्यामुळे गडकरी आणि राहुल गांधींमध्ये नेमकी काय गुफ्तगू झाली याची देखील सगळीकडे चर्चा रंगली. And children, of course, singing and dancing on Rajpath, different performances in the crowd deeply appreciated. तेव्हा देशभर प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना जे जवान सीमेवरती आहेत त्यांच्यासाठी हा दिवस किती गौरवाचा आहे याची कल्पना करा. लडाखमध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस उणे 30 अंश सेल्सिअस तापमानामध्ये गुडघाभर बर्फातून वाट काढत हिमालयावरती चालत गेले आणि या हिमवीरांनी 18,000 फूट उंचावरती हिमालय पर्वतावरती भारताचा तिरंगा डौलानं फडकवला. या इंडो तिबेटियन बॉर्डर जवानांना हिमवीर म्हणून देखील ओळखलं जातं. ज्या हिमालयावरती -30 सेल्सिअस इतकं तापमान असतं, ज्या बर्फामध्ये गुडघ्यापर्यंत पाय घुसतात, ज्या बर्फात आपण अर्धा किलोमीटर चाललो तरी पायातला जीव निघून जातो, अशा हिमालयाच्या 18,000 फुटांच्या उंचीवर त्यांनी तिरंगा नेऊन रोवला. दुसरीकडे उत्तराखंड राज्याच्या भागातल्या हिमवीरांनी देखील 12,000 फूट उंचावरती तिरंगा फडकवला. तेव्हा एकीकडे देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना दुसरीकडे भारत पाकिस्तान सीमेवर देखील भारतीय जवानांच्या उत्साह आणि त्वेषाचं दर्शन घडलं.
वाघा बॉर्डरवरती बीटिंग द रिट्रीटचा उत्साह बघायला मिळाला। यावेळी उरी चित्रपटाची टीम देखील वाघा बॉर्डरवरती पोहोचली। अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री यामी गौतमी यांनी जवानांसोबत वाघा बॉर्डरवरती या संध्याकाळी जवानांकडून विशेष कवायती सादर करण्यात आल्या। उरी सिनेमाच्या टीमकडून बॉर्डरवरती खास परफॉर्मन्स देखील सादर करण्यात आला। या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये जवानांनी विविध कवायती सादर केल्या। यावेळी झेंडे फडकावताना देशभक्तीपर गीतही गायली गेली। हे झालं वाघा बॉर्डरवरचं दृश्य। दुसरीकडे जालन्याच्या तरुणांनी जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायथ्याशी महाकाय तिरंगा फडकावत विश्वविक्रम रचण्याचा प्रयत्न केलाय। जालन्यातील एक्सप्लोरर्स या ग्रुपच्या 50 युवकांनी मिळून सरदार पुतळ्याच्या पायथ्याशी तिरंगा फडकवण्याचा संकल्प केलेला होता। दरम्यान तब्बल 18 किलो वजनाचा हा महाकाय तिरंगा फडकवण्यात आलाय। एक भारत श्रेष्ठ भारतचा संदेश देखील या माध्यमातून देण्यात आलाय। आणि पंढरपुरात प्रजासत्ताक दिनानिमित्त विठू माऊली मंदिरामध्ये सुवर्ण अलंकारिक पोशाख करण्यात आलाय। सकाळच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगी रंगाची सजावट करण्यात आलेली होती। या सजावटीमुळे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती भाविकांना अधिक आकर्षक दिसत होत्या। या मूर्तीचं अनोख्या रूपाचं दर्शन भाविकांना घेता आलं। दरम्यान सलग सुट्ट्यांमुळे भाविकांनी पंढरपुरात मोठी गर्दी केली आहे। अगदी तिरंगी रंगात विठू माऊलीचं म्हणजे रुक्मिणीचं आणि विठ्ठलाचंही मंदिर सजवण्यात आलेलं होतं। तेव्हा एकीकडे भक्तिमय आणि दुसरीकडे देशभक्तिमय वातावरण आज पंढरपुरात बघायला मिळालं। आता बातमी राज ठाकरेंचं निवासस्थान अर्थात कृष्णकुंजवरती सुरू असलेल्या लगीनघाईची। उद्या राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली हे लग्न बंधनात अडकणार आहेत, तर वरमाई म्हणजे शर्मिला ठाकरे या हळदीच्या कार्यक्रमाच्या लगबगीत मग्न होत्या। आपल्या होणाऱ्या सुनेकडे उष्टी हळद घेऊन जाणाऱ्या शर्मिला ठाकरेंना न्यूज 18 लोकमतच्या कॅमेराने टिपलंय, अर्थात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसलेंची। विशेष म्हणजे दस्तूरखुद्द शरद पवार यांनीच हे मनोमिलन घडवून आणलंय। आज साताऱ्यात नेमकं काय घडलंय बघूयात। बघितलं लोकसभेच्या तोंडावर पवारांनी साताराच्या दोन्ही राजेंना कसं एकाच गाडीत बसवून आणलं। ते निमित्त रुग्णालयाच्या उद्घाटनाचं असलं तरी पवारांनी यावेळी फक्त एकच अजेंडा डोक्यात ठेवला होता आणि तो म्हणजे उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचं मनोमिलन घडवून आणणं। त्यासाठीच पवारांनी या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान दोन्ही राजे आपल्या आजूबाजूलाच कसे राहतील याची विशेष काळजी घेतली। मग ते झेंडावंदन असो वा नाश्त्याचं टेबल, अगदी फीत कापतानाही दोन्ही राजे शेजारी शेजारीच उभे होते। उद्घाटनाच्या छोटेखानी भाषणातही पवारांनी उदयनराजेंना डोकं शांत ठेवण्याचा सूचक सल्ला दिला। त्यांनी मार्गदर्शन करताना उदयनराजे त्यांनी एक गोष्ट सांगितली आपल्याला की डोकं शांत ठेवा। ते कोणासाठी सांगितलं मला माहिती नाही, पण त्यांची सूचना आपण दोघेही स्वीकारतो। कारण डॉक्टरचं मार्गदर्शन आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चाललं। खरं तर या दोन्ही राजेंच्या मनोमिलनाचा सराव तसा महिनाभरापूर्वीच झाला होता म्हणा। उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारल्याची चर्चा राज्यभरात गाजली होती। खांदा का बॉडी नेट आहे तुम्हाला प्रत्येक शिकवाय तर दाखवू। दोन्ही राजांच्या मनोमिलनाची चर्चा घडूनही राष्ट्रवादी तिकीट कन्फर्म करत नाही म्हणून मग मध्यंतरी उदयनराजे थेट भाजपच्या स्टेजवर जाऊन आले। तिथं त्यांनी चक्क भाजप सरकारचं कौतुक करून राष्ट्रवादीला योग्य तो संदेशही दिला होता। ठिकठिकाणी त्यांनी जे केलेले काम आहेत त्याची पोचपावती त्यांना लोक देतील अशी मला खात्री आहे। उदयनराजेंच्या या दबाव तंत्राला प्रत्युत्तर म्हणूनच पवारांनी हे मनोमिलन घडवून आणले। तसंच या मनोमिलनातून पवारांनी उदयनराजेंच्या विरोधात तक्रारी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांनाही योग्य तो संदेश दिल्याचं बोललं जात आहे। किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा। खेड तालुक्यामध्ये ग्रामस्थ आणि स्थानिक पोलिसांमध्ये निर्माण झालेला संघर्ष आता निवळलाय, मात्र अजूनही तिथे तणावपूर्ण शांतता आहे।
गोवंश हत्येविरोधात पोलीस योग्य कारवाई करत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे आणि याच कारणावरून खेडमधल्या रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेत पहाटेपासून जाळपोळ आणि तोडफोड करायला सुरुवात केली होती। ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे गोवा महामार्गावरची वाहतूक बराच वेळ ठप्प झालेली होती। ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमीही झाले। तसंच पोलीस आणि तहसीलदारांची गाडीही यावेळी फोडण्यात आली। प्रजासत्ताक दिन असल्याने घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल व्हायला थोडा वेळ लागला। अखेर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत महामार्गावरची वाहतूक सुरळीत केली आहे। पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलाय। दरम्यान खेडमध्ये सुरू असलेल्या गोहत्येचे पुरावे देऊनही पोलीस कारवाई करत नव्हते अशी ग्रामस्थांची तक्रार आहे। बघूयात पुढची बातमी। आज भारत 17वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना देशातल्या राजकीय नेत्यांचा अडाणीपणा देखील चव्हाट्यावर आणणारी घटना समोर आली आहे। घटना आहे मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर मधली। प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन झाल्यानंतर साधा मुख्यमंत्र्यांचा संदेश देखील मंत्र्यांना वाचता आलेला नाही। मध्य प्रदेशच्या महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री इमरती देवी यांनी मुख्यमंत्र्यांचा संदेश वाचताना केलेल्या चुका पाहिल्यानंतर तुम्ही देखील डोक्यावर हात मारून घ्याल। दिवस सम्राट के उस बाजी दिवस को और सेनानियों का कीर्तिमान पूर्ण करती हूँ। कलेक्टर साहब पढ़ेंगे। आणि यासोबत दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।